अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। महाराजांची सेवा करत असताना आपल्याला महाराजांची सेवा करून आपल्याला फळ भेटत नाही किंवा आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी भेटत नसतात। पण मग महाराजांची सेवा करत असताना आपल्याकडनं काही चुका घडत असतील किंवा महाराजांचं काही आपण जेव्हा सेवा करत असतो त्यावेळेस आपल्याकडनं काही गोष्टी न कळत चुका घडत असतात। महाराज नेहमी म्हणायचे, जो माझा नामाचा नामस्मरण करतो मी त्याला आयुष्य जपत असतो। तुम्ही महाराजांचं अखंड नामस्मरण हे उठता बसता कधीही कोणत्याही वेळेस तुम्ही करू शकतात। फक्त कोणी सांगितलं आणि सेवा करायची आणि त्या सेवेमध्ये आपल्याला महाराजांची प्रचिती येईल हे असं नसतं। महाराजांची नित्यसेवा ही आपण रेग्युलर केली गेली पाहिजे। नित्य नियमाने जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस आपण महाराजांची सेवा करायला पाहिजे। म्हणजेच आपण कायमस्वरूपी महाराजांची सेवा करत असतो तर आपल्याला नक्कीच महाराजांची प्रचिती येत असते आणि आपल्याला नक्कीच फळ भेटत असतं। महाराजांची जेव्हा आपण सेवा करत असतो, संकल्पयुक्त सेवा असो किंवा नित्य सेवा असो, तर तो आपला एका टायमात असला पाहिजे। आपण रेग्युलर ज्या टायमात पठण करतो, कधीतरी आपल्याला काही अडचण असतात, प्रॉब्लेम्स असतात, त्यावेळेस ठीक आहे, पण नित्यनियमाने तुम्ही त्या टायमाला सेवा करायला पाहिजे। सकाळ संध्याकाळ आपण जेव्हा दिवाबत्ती लावतो किंवा मग ज्यावेळेस आपण महाराजांची देवपूजा करत असतो किंवा महाराजांची सेवा करायचं असेल तर तुम्ही आवर्जून महाराजांची त्यावेळेस त्या नित्यनियमाने तुम्ही नित्यसेवा करा। ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करतो ना त्यावेळेस आपण एका बैठकीत आपण ती सेवा कंप्लीट केली पाहिजे किंवा मग पूर्ण केली पाहिजे। कारण की काही तुमचे अडचणी असतील, काही दुःख असेल किंवा जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो ना त्यावेळेस आपण महाराजांच्या एका बैठकीत सेवा केली गेली पाहिजे। कारण की आपल्याला काही मोबाईलवरती आपण बोलतो किंवा आपण कोणाचा फोन आला तर लगेच त्याच्याशी बोलत बसतो किंवा मग आपण कोणी आलं गेलं तर आपण लगेच ती सेवा स्किप करत असतो। तसं न करता आपण त्या एका बैठकीत तुम्हाला माहिती असतं की ह्या टायमात आपल्याकडे कोणी येणार नाही किंवा तुमचं छोटं बाळ असेल की आता 1 तास ते बाळ आपल्याला झोपणार आहे किंवा मग आपले कामं ह्या टायमात होऊन जातात, तर आपल्याला स्वामी चरित्रसारामृत संकल्पयुक्त सेवा 1 तास पठण करायला लागतो। जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळेस आपण 1 तास किंवा सव्वा तास लागत असतो। जे रेग्युलर वाचतात त्यांना 45 मिनटं लागत असतात किंवा 40 मिनटात त्यांचं पूर्ण होऊन जातं। पण आपल्याला तर नवीन सेवेकरी आहेत तर आपल्याला 1 तास किंवा सव्वा तास लागत असतो। मग त्यावेळेस आपल्याला माहिती असतं की आपल्याला नित्यनियम किंवा आपले रोजची कामं आपटून आवरून आपण त्या टायमात स्वामी महाराजांची सेवा एका बैठकीत करायला पाहिजे। हा तुम्हाला काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही त्या 2 टप्प्यांमध्ये करू शकतात। पण तुम्हाला काही त्रास नाही, काही प्रॉब्लेम्स नाही आहेत, आपल्याकडे एखाद दिवशी चालेल की आपल्याकडे कोणी अचानक आलं किंवा पाहुणे आले त्यावेळेस चालू शकतं। पण आपण रोज रोज आपण त्याच चुका करत गेलो तर आपल्याला फळ भेटणार नाही, हे तितकंच खरं आहे। आणि महाराज असंही म्हणतात की तू माझी 4 तास सेवा कर किंवा तू माझी कंटिन्यू सेवा कर। आपल्या याच्यात आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला फळही भेटत असतं। म्हणून आपले कर्म, आपली वागणूक, आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही याचीही तुम्ही काळजी घेतली पाहिजे। आणि असं नाही की घरातल्या ना तुम्ही उपाशी किंवा आज स्वयंपाक केल्याने किंवा उपाशी तापाशी करून तुम्ही सेवा करत असणार, तेही खूप चुकीचं आहे। समोरच्यांचं आरोग्य सांभाळून आपण सगळ्या गोष्टी करून आपल्याला ज्यावेळेस आपल्याला टाईम भेटत असो त्या टायमात आपण महाराजांची सेवा ही नित्यनियमाने केली गेली पाहिजे। बाकी काहीही नाही। आणि सेवा तुम्ही नक्कीच करा। जे नवीन असतील त्यांनी स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथाचं पठण करून बघा। तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही वाचू शकतात। फक्त 12 ते 12:30 हा टायमिंग दत्त महाराजांचा भिक्षेचा टायमिंग आहे, म्हणून तुम्ही त्या टायमात महाराजांची सेवा करू शकत नाही। तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून तर संध्याकाळची लक्ष्मी आगमन होते किंवा ज्यावेळेस संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेसपर्यंत तुम्ही कधीही सेवा तुम्ही स्वामी चरित्रसारामृत असो किंवा तुमचा संकल्पयुक्त सेवा असो तुम्ही कधीही करू शकतात। आणि तुम्हाला सेवा ही आपल्या घरच्यांना सांभाळून सेवा करायची आहे आणि सगळ्यांना आपल्याला आनंदी ठेवून सेवा करायची आहे। आपण समोरच्याला दुखवून आणि ती सेवा करू हे अजिबात चालत नाही। म्हणून तुम्ही ह्या छोट्या मोठ्या चुका टाळून आणि महाराजांची
अशी सेवा जर केली तर तुम्हाला नक्कीच फळ भेटेल. पण मग तुम्हाला घरात क्लेश करून, भांडण करून किंवा सगळ्या गोष्टी करून आणि उपाशी ठेवून आणि मग तुम्ही सेवा करत असणार किंवा समोरच्या व्यक्तीला त्रास देऊन सेवा करत असणार, ती सेवा आपल्याला कधीही लागू होत नाही. म्हणून तुम्ही आवर्जून ह्या सेवा करताना किंवा स्वामी महाराजांची प्रचिती पाहिजे असेल, अनुभव पाहिजे असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी पाळून तुम्ही नक्कीच सेवा करा. महाराजांची सेवा खूप साधी सोपी आहे. स्वामी मार्गात या, स्वामी महाराज नक्कीच अनुभव देतात आणि महाराजांची प्रचिती सगळ्या स्वामी भक्तांना येत असते. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना छान अनुभवही असतील. नक्कीच कमेंट्स करू शकतात की महाराजांचे अनुभव कोणकोणते आहेत. नित्यसेवेला तुम्ही जर आज स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ पठण जेव्हा करतात त्यावेळेस 3 अध्याय नित्यसेवेमध्ये असतात, 11वा जप असते आणि तुम्हाला तारक मंत्रही करायचा असतो. आवर्जून तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करा आणि ह्या चुका खरोखर टाळा. महाराज तुम्हाला खरं सांगते अनुभव नक्कीच देतील. महाराजांचा जेव्हा आपण नतमस्तक होत असतो, महाराज नेहमी आपल्याला आपलं करत असतात. म्हणून नेहमी कोणाला आपल्याला करायचं नसेल तर महाराजांना नक्कीच आपलं करा आणि महाराजांना सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकतात. म्हणजे महाराज सगळं ऐकत असतात आणि खरंच ज्यावेळेस आपण खरे असो ना, तर आपल्या स्वामी महाराज आपली साथ नक्की देत असतात. फक्त कर्म चांगले ठेवा, कोणाला दुखवू नका, कोणाला त्रास देऊ नका आणि सगळ्यांची काळजी घेऊन आपल्याला स्वामी मार्गात आणि स्वामी सेवा करायची आहे. मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की तुम्ही असं करा आणि तसं करा, इतके तास सेवा करा आणि हे सेवा केल्यावर तुम्हाला हे फळ भेटेल, असं अजिबात नाही आहे. हां, पण आपल्याला सेवा जेव्हा करतो, काही दुःख, अडचणी, प्रॉब्लेम्स असतील त्यावेळेस आपल्याला ह्या सेवा करून आपल्याला नक्कीच सेवा करून संकल्पयुक्त सेवा करून आपल्याला ती सेवा पूर्ण करायची असते आणि आपल्याला त्यावेळेस आपण आपल्या दुःख महाराजांना सांगून आणि नेहमी कंटिन्यू सेवा करून आपल्याला ती सेवा प्राप्त करायची असते. म्हणून तुम्हाला सांगेल की आवर्जून तुमचे दुःख फक्त महाराजांना सांगा, बाकी कोणालाही सांगू नका. आपल्या घरातल्या काही गोष्टी आपण महाराजांपर्यंतच सांगितल्या गेल्या पाहिजे. आपल्या घरातलं बाहेर जर गेलं तर आपल्यावरती लोक नेहमी हसत असतात आणि नेहमी आपले हसू करत असतात. म्हणून तुमचे दुःख, अडचणी, आपल्या घरातले प्रॉब्लेम्स फक्त महाराजांना सांगा. आजची तर कळालंच असेल की सेवा कशी करावी आणि चुका कोणत्या टाळाव्या. तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.